नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अण्णांना रमाने जेव्हा तो मुरंबा खायला दिलेला असतो तेव्हा आता रमा म्हणते की अण्णा मी तुमच्यासाठीच बनवला. अण्णांनी आता बघितलेलं असतं की मुरंबा तिकडे पार्वती आजीला द्यायचा असतो म्हणून रमाने खास मात्र बनवलेला आहे, तर तो पण केवळ पार्वती आजीसाठी. आणि रमा किती खोटं बोलते की आपल्यासाठी बनवला म्हणून. तेव्हा आता अण्णा म्हणतात की हे बघ रमा, मी जरीही तुझा अगदी खरा बाप नसलो तरी सुद्धा अगदी मानलेला आहे, त्या नात्याने मी तुला सांगतो की तू जे काही करतेस तर ते चुकतेस. तर आता अण्णा असं म्हटल्यानंतर रमा म्हणते की हे बघा अण्णा तुम्ही असं का बोलतात? मी खरंच शब्दामध्ये सांगू शकत नाही की खरंच माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी काय प्रेम आहे ते. आणि तुम्ही बघितलं ना मी आता अगोदर कशी होते आणि आता कशी आहे, आणि हे जे काही बदल झाले ते केवळ तुमच्यामुळे झाले. त्यामुळे मात्र आता अण्णा म्हणतात की हे बघ रमा, त्यामुळेच मी तुला समजावतो की ज्या घरामध्ये तुझा इतका छळ झाला तरी सुद्धा त्या घरातच तुला परत का जायचं आहे. तेव्हा आता रमाला कसे अण्णांना समजायचे हेच कळत नसतं. रमा आता विचार करते आणि उठते आणि अण्णांना स्पष्ट शब्दात म्हणते की अण्णा हे बघा, प्रत्येक गोष्टीमागे कारण असतं. तर त्यावेळेस म्हणजे अगोदरची रमा जर असते तर मी सर्व काही सहन केले असते. इरावती आत्यांना मी उत्तर देण्यासाठी गेले नसते आणि आरोही बद्दल जे काही घडत आहे ते सर्व मी बघत बसले असते. आणि ज्या प्रकारे अण्णा तुम्ही मला घडवलं तर ह्या सगळ्याचा मला काहीही फरक नाही पडत. मी कुणालाच घाबरत नाही. तर त्या घरामध्ये मात्र मला अक्षयसाठी नाही तर माझ्या मुलीसाठी जायचं आहे, आरोहीसाठी जायचं आहे. आणि अण्णा हे बघा, जेव्हा मला गरज होती तेव्हा तुम्ही माझ्या बरोबर येथे होतात. आणि हे बघा अण्णा, आरोही बरोबर कोणीच नाही, ती बिचारी एकटी आहे. आणि अक्षय तर इरावती आत्यासमोर काहीही बोलू शकत नाही. आणि त्या इरावती आत्याने सगळ्या लहान मुलांना वाईट सवय लावून ठेवल्यात. अर्थाला मी लहानचं मोठं केलेलं आहे. आरोही बरोबर जेव्हा ती लहान होती तेव्हा मी तिच्या बरोबर नव्हते. त्यामुळे अण्णा फक्त मला इतकंच वाटतं आणि माझं इतकंच मत आहे की ह्या सगळ्या वाईट गोष्टीचा परिणाम त्या मुलावर व्हायला नकोय. त्या मुलांना असं वाया गेलेलं मी नाही बघू शकत. फक्त एक साधा विचार आहे हे सगळ्या मागे, कारण मी माझ्या मुलांचं वाईट झालेलं नाही बघू शकत. आता रमा हे सर्व रडतच अण्णांना सांगते. अण्णा सुद्धा आता विचारत पडतात. रमा आता पुढे अण्णांना म्हणते की हे बघा, मला का त्या घरामध्ये जायचं आहे याचे कारण मी तुम्हाला सांगितले, पण अण्णा हे बघा, जर तुमची परवानगी असेल त्या घरात मी जावे तरच मी त्या घरामध्ये जाणार आहे, तसे मी त्या घरात नाही जाणार. प्लीज अण्णा, तुम्ही मला त्या घरामध्ये जाण्याची परमिशन द्या. असं जेव्हा रमा म्हणते तर अण्णा रमाकडे एकटक बघतात आणि ते विचारत पडतात. अजूनपर्यंत त्यांनी काही उत्तर दिलेलं नसतं. अण्णा केवळ शांत असतात. तर रमा म्हणते की ठीक आहे, जाऊन द्या, आत्ता कसलाच विचार करू नका अण्णा तुम्ही, आता फक्त आणि फक्त मुरंबा खा. म्हणून रमा अगदी डोळे पुसून आपली मुरंब्याची वाटे आहे तर ती अण्णांसमोर धरते. अण्णा एकटक रमाकडे बघतात आणि काही न बोलता अण्णा तेथून निघून जातात. रमा म्हणते की अण्णा प्लीज ऐकून घ्या. तेव्हा अण्णा काही उत्तर देत नाही. तर रमाला खूप वाईट वाटतं. रमाला खूप आणखीनच टेन्शन येते आणि तेवढ्यात तेथे साई येतो. साई आता रमाचा एक मोठा आधार असतो. साई म्हणतो की हे बघ रमा, आता हरायचं नाही. आणि हे बघा रमा, तुम्ही अण्णासाहेबांचा विचार करू नका, ते नक्की हो म्हणतील. त्यानंतर आता रमा म्हणते की ठीक आहे, पण साई त्या अगोदर तुम्हाला एक काम करायचं होतं. आईंची तब्येत बरोबर नाही आणि मी जो मुरंबा बनवलेला आहे त्यांना मुरंबा खावासा वाटतो, त्यांच्यासाठीच हा मुरंबा बनवलेला होता. मागाशी जो फोन आला होता तेव्हा मला हे सर्व पार्वती आजीने सांगितले. त्यामुळे आता तुम्हाला ते काम करायचं की जो मुरंबा मी बनवलेला आहे तर तो आईंना म्हणजे सीमा आईंना घेऊन जायचा आहे. फक्त अक्षयच्या घरी तुम्ही तेवढा मुरंबा पोहोच करा. त्यावर तर साई लगेच म्हणतो की हो ठीक आहे रमा, मी जातो. त्यावर तर रमा पुन्हा म्हणते की थांबा, ठीक आहे, आता खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे आता हे सगळं उद्या बघूयात. अण्णा असे रागावून निघून गेले मुरंबा न खाता. त्याचं रमाला खूप वाईट वाटतं. रमाच्या डोळ्यात अजूनपर्यंत सुद्धा पाणी असते आणि ती सारखी अण्णाची वाट पाहत असते. परंतु अण्णा काही आता रूमच्या बाहेर येत नसतात. त्यानंतर आता सकाळ होते. त्यानंतर आता सकाळी सकाळी साई आणि रमा गाडीतून जात असतात. एका ठिकाणी ते गाडी थांबवतात. तेव्हा रमा ही साईवर चिडते. साई आता रमाकडेच बघत असतो. आता रमा म्हणत असते की हे बघा साई, मी तुम्हाला काय काम सांगितले होते की सकाळी सकाळी जाऊन अक्षयच्या घरी म्हणजे मुकादमांच्या घरी तो मुरंबा तुम्हाला पोहोच करायचा आहे आणि तुम्ही माझ्याबरोबर इकडे गाडीमध्ये फिरतात. का माझं ऐकून घेत नाही? मी तुम्हाला सांगितलं होतं की सकाळी काय काम करायचं आहे. म्हणून रमा आता चिडते. त्यावर आता साई शांतपणे म्हणतो की हे बघा रमा, प्लीज माझं ऐकून घ्या, गाडीच्या खाली तर उतरा. त्यानंतर आता जेव्हा रमा खाली उतरते तर आता साई हसत असतो. तेव्हा रमा चिडते. रमा म्हणते की आहो कुठे आलोत आपण आणि ही कोणती जागा आहे, कसली जागा आहे अशी. तेवढ्यात आता साई हा रमाला पुढे खुणावून दाखवतो.
तेव्हा आता रमा म्हणते की काय आई आजी. साई आई आजीला आवाज देतो. आता आई आजीला बघून रमाला खूप आनंद होतो आणि ती साईकडे बघून आता हसते आणि खूप खुश होते. पार्वती आजी आता रमाजवळ येते तर पार्वती आजी रमाला घट्ट मिठी मारते. दोघी आता एकमेकींना भेटतात. तर साई रमाला म्हणतो की काय रमा, तुम्ही काय म्हणत होतात बरं? तुम्हाला अक्षयच्या घरामध्ये जायला मनाई आहे, म्हणजे अण्णांनी तसे तुम्हाला वचन दिलेलं आहे. आणि हे बघा, परंतु अक्षयच्या घरातील जर तुम्हाला कोणी भेटायला आले तर ते मात्र अगदी चालणार आहे. आणि अक्षयच्या घरातील कोणीही मुरंबा आता घरी घेऊन जाऊ शकतं ना. आणि हे बघा, हा जो मुरंबा बनवलेला आहे तर तुमच्या हातून तुम्ही आजीला द्या आणि तुमच्या हातानेच मात्र आता हा मुरंबा त्यांच्या घरात जायला हवा आहे. तेव्हा आता दोघेही खूप खुश होतात आणि साईला दोघे आता थँक्यू बोलतात. साई खुश होतो आणि म्हणतो की थांबा, मी गाडीतून लगेच मुरंबा घेऊन येतोय. त्यानंतर आता पार्वती आजी ही रमाला म्हणते की हे बघ, सगळ्यात अगोदर मला तुझी माफी मागायची आहे की ज्या दिवशी मला त्या इरावतीने किडनॅप केले होते, पण अगं त्या दिवशी मला तुझं नाव का घ्यावं लागले, कारण मी खूप घाबरले होते. त्या इरावतीने मला धमकी दिली होती, ती मला काहीतरी इजा करेल म्हणून. आणि हे बघ, जी बाई स्वतःच्या सख्या आईला किडनॅप करू शकते तर ती आरोही बरोबर कसं पण वागू शकते, तिला सुद्धा काहीही करू शकते. आणि आता पार्वती आजी साईची सुद्धा माफी मागते आणि म्हणते की हे बघ साई, त्या दिवशी तुला सुद्धा मी तोंडावरच पाडले. तेव्हा साई म्हणतो की ठीक आहे आई आजी. तर रमा म्हणते की हे बघा आई आजी, नका तुम्ही इतकं टेन्शन घेऊ, सर्व काही लवकरात लवकर व्यवस्थित होईल. तेव्हा आता पार्वती आजी रमाला म्हणते की हे बघ रमा, तू चल ना सीमाला बघण्यासाठी, तू जर आली तर सगळं काही अगदी व्यवस्थित होईल, त्यामुळे प्लीज अगं तू चल ना. अगं तूच आमचा एकमेव आधार आहे आणि हे बघ रमा, तूच जर आली नाही तर सगळं काही संपेल ग. तेव्हा मात्र आता रमा म्हणते की सॉरी, खरंच प्लीज मी नाही त्या घरामध्ये येऊ शकत. पार्वती आजी पुन्हा म्हणते की हे बघ रमा प्लीज, अगं प्लीज चाल तू त्या घरामध्ये, प्लीज तू असं म्हणू नकोस. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा आई आजी, प्लीज तुम्ही समजून घ्या, मी अण्णांना तसं वचन दिलेलं आहे, कारण अण्णांनी माझं खूप काही केलेलं आहे आणि अण्णांचे माझ्यावर खूप असे उपकार आहेत, त्यामुळे मी परत त्या घरामध्ये नाही येऊ शकत, मला माफ करा. आणि आता जो काही मुरंबा आणलेला आहे तर त्याची बरणी मात्र ती पार्वती आजीकडे देते. आता रमा घरी यायला नाही म्हटल्यानंतर आता पार्वती आजीचा चेहरा पूर्णपणे पडतो. पार्वती आजी नाराज होते आणि आता रमा ही पार्वती आजीच्या पाया पडते. तर आता आजी खुश होऊन सुखी राहा असा आशीर्वाद देते. तेव्हा आता पार्वती आजीला खूप वाईट वाटतं. ती परत म्हणते की हे बघ रमा, परत एकदा अक्षय आणि तुझ्यामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे, पण मी तुला एक गोष्ट सांगते, हा जो मुरंबा आहे ना तुम्हाला दोघांना नक्की एकत्र आणेल, बघतच राहा तू, हा शब्द आहे माझा. तेव्हा आता रमा हसते आणि आईंची काळजी घ्या असं पार्वती आजीला म्हणते आणि आई आजींचा हात धरून म्हणते की जर काही लागले तर मला सांगा. हे बघा, मला सुद्धा आईंना बघायला यायचं आहे, पण कळत नाही मी कसं येऊ. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की अगं मग तू सीमाच्या खोलीच्या खिडकीतून तिला बघू शकते. तेव्हा आता साई हसतो आणि रमाकडे बघतो. तर रमा आता साईकडे बघत असते, नक्की काय करू याचा ती आता विचार करते. त्यानंतर आता इकडे सगळेजण सीमाजवळ असतात. आता मालविका अक्षय समोर सीमाला भरवण्याचं नाटक करते. अक्षय समोर आता तिला हे मुद्दाम दाखवायचे असते. तेव्हा आता सीमा काही खायला तयारच नसते. तर अक्षय म्हणतो की आई, अगं आई प्लीज खाऊन घे. तरी तेव्हा आता सीमा म्हणते की नाही रमा, फक्त रमा रमा ती करत असते. राणी, इरावती, मालविका हे सगळेजण तेथे असतात. सीमाची अवस्था त्यांना बघवत नसते. आता अक्षय अगदी वैतागून गेलेला असतो की आई तू प्लीज काहीतरी खाऊन घे. सीमाला बोलता येत नाही तरी सुद्धा सीमा ही अगदी जीव म्हणजे तिचा कासावीस झालेला असतो. ती म्हणते की अक्षय, अरे तू रमाला बोलव, रमाला घेऊन ये माझ्याजवळ. त्या इरावतीला खूप राग येत असतो रमाचं नाव घेतल्यानंतर. तर अक्षय म्हणतो की आई तू प्लीज खाऊन घे. आता मालविका पुन्हा भरायला जाते तर सीमा तिच्या हाताने ते मागे करते आणि मला नकोय असं म्हणते, मला भूक नाही. तेव्हा इरावती लगेच म्हणते की सीमा वहिनी, अगं रमा या घरात नाही हे तुला माहिती आहे ना. अगं स्वतःची काळजी आपण घ्यायला नको का? 2 जर औषध पोटात गेल्यानंतर जर तू खाल्लं तर त्यावर काम करतील, त्यामुळे प्लीज तू खाऊन घे काहीतरी थोडंसं तरी. तेव्हा सीमा काही न बोलता फक्त रमा रमा करत असते. तर इरावती म्हणते की रमा, तुझी रमा पुन्हा नाही येणार. तर इरावती म्हणते की बघ ना अक्षय, काही असं करतेस. आणि तेवढ्यात पार्वती आजी दरवाजात येते आणि आता मोठ्या आवाजात इरावतीकडे बघत म्हणते की खाईल ती. तेव्हा रमा सुद्धा खिडकीतून आता सीमाला बघत असते. तर अक्षय आता आजीला म्हणतो की आजी काय खाईल ती, अगं ती जेवणाकडे बघत सुद्धा नाही. तेव्हा पार्वती आजी म्हणते की आता ती बघेल आणि पार्वती आजी बॅग मधून आता त्या पिशवीमधून मुरंबाची बरणी बाहेर काढते आणि अक्षय समोर धरते. इरावती विचारते की काय आहे हे. तर पार्वती आजी खुशून म्हणते की सीमा, अगं बघितलंस का काय आहे.
तर इरावती लगेच म्हणते की काय मुरंबा? तेव्हा अक्षयचा चेहरा लगेच खुलतो. अक्षय सारखा आता अगदी खुश होत मुरंबाच्या बरणीकडे पाहत असतो. तेव्हा इरावती म्हणते की काय मुरंबा? आणि काय खराखुरा मुरंबा आहे का? तर पार्वती आजी म्हणते की हो, खरा म्हणजे साधा सुद्धा मुरंबा नाही तो. आता अक्षयचा चेहरा खुलला हे बघून रमाच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात. पार्वती आजी म्हणते की हे तो अगदी रमाने बनवलेला स्पेशल असा मुरंबा आहे, तिने स्वतःच्या हाताने करून पाठवलेला आहे. तर तेव्हा आता इरावती आणि मालविका ह्या दोघींना खूप राग येतो. तर पार्वती आजी म्हणते की खास सीमासाठी. अक्षयचा चेहरा लगेच खुलतो. तेव्हा अक्षय लगेच सीमाला म्हणतो की आई, अगं आई उठ ना, बघ ना काय आणलंय. तर इरावती लगेच तणकणी उठते आणि म्हणते की रमाची कोणतीही गोष्ट या घरामध्ये कशाला लागती तुम्हाला? कशाला ती गोष्ट तुम्ही घरामध्ये घेऊन आलात? पार्वती आजी इरावतीवर ओरडते की थांब तू. सीमाच्या तब्येतीसाठी तिने खास करून पाठवले आणि सीमाला त्याची गरज आहे. तर इरावती म्हणते की हवं असेल तर औषध आहे ना डॉक्टरांनी दिलेले, तर त्याने बरं वाटेल ते औषध जर घेतले तर. आणि हे असले काय विचार तुमचे? तर पार्वती आजी म्हणते की अगं हा डॉक्टरांच्या औषधापेक्षा गुणकारी असा मुरंबा आहे. तर त्याच्यामध्ये रमाच्या हातची चव, रमाच्या हातची माया उतरलेली आहे, ज्याची गरज आता सीमाला आहे. म्हणून पार्वती आजी इरावतीवर आता खूप भडकते. सुद्धा इरावती आत्या ऐकायला तयारच नसते. इरावती आत्या म्हणते की त्यात काही तथ्य नाही. कसला हा मुरंबा आणि त्याने काय होईल सीमाला? तिला औषधं घ्यावं लागतील. तेव्हा आता रमाला तर इरावतीचा खूप राग येतो, कारण ती खिडकीतून हे सर्व बघत असते. आता पार्वती आजीला सुद्धा हे इरावतीचा इतका राग येतो. आता इरावती असं म्हटल्यानंतर पार्वती आजी रागाने तिला मोठ्या आवाजात म्हणते, तू कोण सांगणारी आणि तुला काय माहिती की आता तथ्य नाही त्यात? अगं मी 50 वर्ष फूड बिझनेसमध्ये होते. तेव्हा पार्वती आजी असं म्हटल्यानंतर इरावती म्हणते की अगं सर्व वेडेपणा आहे आणि 50 वर्षाचा फूड बिझनेस तुमचा असा बुडाला नसता. तेव्हा आता लगेच पार्वती आजीला आणखीन राग येतो. आणि तू कोण ठरवणारी वेडेपणा? कोण ठरवणारी तू कोण? मला माहिती आहे ना. तेव्हा पार्वती आजी आणि इरावती आजी ह्या दोघीमध्ये तुंबळ असं भांडण जुपते. अक्षय त्या दोघांना म्हणतो की थांबा, जरा शांत व्हा प्लीज, तुम्ही आत्ता भांडू नका. आईची तब्येत आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि हे बघ आत्या, लक्षात ठेव, आईच्या अगदी तब्येतीसाठी हा उपाय जर चांगला असेल तर तो सुद्धा मी करायला तयार आहे. तेव्हा मात्र आता इरावती लगेच तोंड इकडे लपवते आणि अक्षयकडे रागाने बघते. तर अक्षय आता म्हणतो की हे बघ आत्या, तू प्लीज आता चिडू नकोस. इरावती आत्या लगेच तिचं नाटक खेळ करायला सुरुवात करते. म्हणते की हे बघ कर अक्षय, कर बाबा, तुझ्या मनाला वाटेल ते कर. तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघ आत्या, आजी जे काही म्हणत आहे ते एकदम खरं आहे. अगं हे बघ, आईला रमाच्या हातचा मुरंबा, तिच्या हातची चव खूप आवडते. आणि आईलाच काय, अगं मला सुद्धा खूप आवडते. रमाने जो मुरंबा केलेला आहे तर तो घरामध्ये सगळ्यांना आवडतो. सगळेजण तिचे मुरंब्यासाठी फॅन आहेत. रमा आता अक्षयकडे डोळे भरून बघत असते. तिला खूप आनंद वाटत असतो की आता अक्षय आपल्या सगळ्यांच्या समोर म्हणजे इरावती आत्याच्या तोंडावर कौतुक करतोय. तर मालविकाचा तर जळफळाट होत असतो. रमाच्या हाताला खूप चव आहे आणि तिच्या चवीमध्ये काहीतरी जादू आहे. अगं आत्या, तुला माहिती नाही की रमा याचा व्यवसाय करायची. अगं इतक्या ऑर्डर्स राहत होत्या, लोक रांग लावून हा मुरंबा घेऊन जायचे. आणि हे बघ, मी रमाची बाजू घेत नाही. जर आईची तब्येत सुधारण्यासाठी हे सोल्युशन महत्वाचे असेल तर मी हे सर्व अगदी आईला द्यायला तयार आहे आणि आईला हा मुरंबा देण्यात मला कोणताही प्रॉब्लेम नाही होणार. तेव्हा आता रमा डोळे भरून आपल्या अक्षयला पाहत असते. तर इरावती लगेच म्हणते की ए बाबा, रमाची ती सांगण्यापेक्षा काहीतरी तिला ते भरवा, पोटात जाणं खूप महत्वाचं आहे. तेव्हा आता अक्षय लगेच ती भरणी घेतो आणि तिचं झाकण उघडून तो सीमा समोर धरतो. आता सीमाला त्याचा वास येण्यासाठी अक्षयने धरलेला असतो. म्हणतो की आई बघ ना, अगं बघ रमाने तुझ्यासाठी काय पाठवलं. तर पार्वती आजी म्हणते की सीमा, तू डोळे उघड, बघितलंस का रमाने तुझ्यासाठी काय बनवून पाठवले आणि खास तुझ्यासाठी. तेव्हा अक्षय पुन्हा म्हणतो की आई तू डोळे उघड ना. तेव्हा आता सीमा डोळे उघडते. तर अक्षयला खूप असा आनंद होतो. आता पार्वती आजीला बघून तो हसतो आणि म्हणतो की आई, हे बघ ना आई सीमा. तर आता मालविका आणि इरावतीचा खूप जळफळाट होत असतो. रागाने त्या आता हे सर्व पाहत असतात आणि रमा आपले डोळे भरून खिडकीतून हे सर्व बघून तिला खूप आनंद होत असतो. सीमा आता मुरंब्याचा वास घेते आणि डोळे उघडून बघते तर काय, आणि म्हणते की रमा. तेव्हा आता रमाला खूप छान वाटत असतं आणि अक्षय सुद्धा आता आईने डोळे उघडलेत म्हणून त्याला सुद्धा खूप आनंद होतो. तेव्हा सीमा म्हणते की रमाचा मुरंबा. तर अक्षय म्हणतो की यस, अगं रमाने पाठवलेला आहे. तो मालविकाला ती थाळी घ्यायला सांगतो. तर आता पार्वती म्हणते की सीमा, तू आता तरी जेवशील ना. तर अक्षय आता सीमाच्या ताटामध्ये तो मुरंबा वाढतो आणि सीमा लगेच आता जेवायला सुरुवात करते. सीमा खुश होत म्हणते की मी जेवणार, मी मुरंबा खाणार. म्हणून सीमा आता जेवायला सुरुवात करते आणि खूप आनंदाने तो मुरंबा खाते.
मालविका रागाने आता इरावतीकडे बघते आणि ह्या सर्वांकडे. अक्षयला सुद्धा आता इतका आनंद झालेला असतो आणि रमाला तर विचारूच नका, इतका आनंद तिला झालेला असतो. तेव्हा अक्षय पार्वती आजीचा हात घट्ट धरतो आणि तिचा गोड हाताचा पापा घेत असतो. आता सीमा इतकी छान जेवत असते हे बघून अगदी अक्षयचे डोळे भरून येतात. आनंद अश्रू त्याच्या डोळ्यातून वाहत असतात. सीमा अगदी खुश होत म्हणत असते की माझ्या रमाचा मुरंबा आणि मला अजून मुरंबा हवा आहे. तर इरावती लगेच म्हणते की शुगर आपल्याला आणखीन जास्त नाही वाढवायची. तर आता सीमा लगेच इरावतीवर ओरडते की ए तू शांत हो आणि अक्षयला म्हणते की हे बघ अक्षय मी पोटभर जेवणार आहे. तर तेव्हा अक्षय आणखीन मुरंबा देतो तर सीमा आणखीनच आवडीने खात असते. आता असे पोटभर ती जेवलेली असते. पार्वती आजीचं मन सुखावून जातं आणि ती आता खिडकीकडे रमाकडे पाहत असते आणि पार्वती आजीला आता रमा ही हळूच थँक्यू असं म्हणते. सीमा परत मुरंबा मागते तेव्हा पार्वती आजी म्हणते की सीमा जास्त नकोय, जरा बेताने. तेव्हा आता सीमा जेवता जेवता समोर खिडकीकडे बघते तर आता तिला रमा दिसते. तेव्हा रमा असं म्हटल्यानंतर आता रमा थोडीशी बाजूला होते. सर्वजण आता खिडकीकडे बघत असतात की सीमा नक्की काय म्हणते. सीमा म्हणत असते की रमा तू आत ये ना, अगं ये ना आतमध्ये. तर अक्षय म्हणतो की आई. तेव्हा मात्र आता रमा पुन्हा समोर येते तर सीमा पुन्हा तिला म्हणते की अगं रमा तू आत ये. तेव्हा आता अक्षय सीमाला म्हणतो की आई. रमा आता पुन्हा खिडकीजवळ आलेली असते आणि अक्षयचं सुद्धा आता लक्ष जाते. रमा पुन्हा आता खिडकीच्या मागे लपते. तेव्हा सीमा म्हणते की नक्की तेथे आपली रमा आहे. तर अक्षय म्हणतो की आई नाही, तुझे भास होत असतील, तू जेव बरं लवकर. तेव्हा सीमा रमा करत असते तर इरावती म्हणते की खरंच आली का आणि बघते मी, नाहीतर आई तू तिला घेऊन ये. म्हणून इरावती आता नाटक करत बाहेर जाते. मालविका सुद्धा आता तिच्या मागे जाते तर पार्वती आजी ही सीमाला म्हणत असते की तू शांतपणे खा बरे सीमा, अगदी मनापासून खा. तर सीमा आता अगदी खूप छान मुरंबा झालेला आहे असं हातवारे करून रमाला सांगत असते. तेव्हा इरावती आणि मालविका गुपचूप मात्र आता रमा तेथे आहे की काय बघण्यासाठी डोकावून बाहेर येत असतात. तोपर्यंत आता रमा तेथेच असते परंतु जेव्हा त्या बाहेर येतात आणि बघतात तर तेथे कोणीही नसते. आणि आहे का तेथे बघ, नाहीतर असली ना तिचे फोटो काढ आणि तिच्या बापाला पाठवून दे. बघ ना मग बघतील त्यांच्या मुलीचे काय धंदे सुरू आहे. तर आणि इकडून तिकडून बघत असतात तर मालविका म्हणते की कुठे आहे ती आणि एक चान्स मात्र मला मिळाला होता तिला तोंडावर पाडण्याचा, पण तो सुद्धा गेला आता. आणि हे बघ अहो पार्वती काहीतरी यामागे प्लॅनिंग होतं का, खरंच ते सीमाला मुरंबा हवा होता का, नक्की काहीतरी पार्वतीचा डाव असणार. त्या रमा अक्षयला एकत्र आणण्यासाठी काहीतरी कारस्थान करत असेल. तेव्हा इरावती म्हणते की मुरंबा आणि रमा अक्षयला एकत्र आणण्यासाठी. तेव्हा मात्र आता मालविका विचारते की तुम्ही काय बडबड करतात, तुम्हाला कळते का. तेव्हा इरावती आता हसते तर मालविका म्हणते की चला कसला विचार करतात. म्हणून आता इरावती अगदी हसते, स्वतःशीच हसत असते. तर मालविका आत निघून जाते. दोघी आता आतमध्ये येतात तर मालविका आता म्हणत असते की हे मात्र बरं आहे. रमा काही ना काही पदार्थ करत असते आणि घरातील मनही जिंकत असते. वा 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 कमल आहे आणि अगदी सगळे गेम ओव्हर आहे, एकच नंबर. म्हणून आता ही मालविका खूप चिडचिड करत असते, तनतन करत असते. तेव्हा आता इरावती शांत डोळे झाकून अगदी बसलेली असते. तर मालविका म्हणते की हॅलो अहो येथे मी इतकी तनतन करते, चिडचिड करते, तुम्ही काय असं मस्त शांत बसला, म्हणजे नक्की काय मुका मंगळ सुरू आहे का, तुमचं नक्की काय सुरू आहे. तर अहो इरावती मॅम आपला गेम अगदी इकडे फेल होतोय आणि तिकडे ती रमा जिंकते. तेव्हा इरावती म्हणते की अगं किती चूचू अगदी त्या म्हातारी सारखी बडबड करते, एकदा शांतपणे राहून विचार कर ना. रमा आणि अक्षय यांचं मुरंब्याचं जे नातं आहे ते खूप जुनं आहे. कठीण परिस्थिती असताना मात्र एक काळ असा होता ज्यात म्हणजे ही मुरंब्याची रेसिपी आहे तर ती रमा करायची. रमा तो मुरंबा बनवायची आणि ती विकून मात्र ती मुकादम मात्र पैसे कमवायचे. एक मोठा ब्रँड होता त्यांचा. या मुरंब्यासाठी अनेक लोकांनी मागणी केली होती आणि मुरंब्यासाठी खूप काही पैसे त्यांनी देऊन केले होते, परंतु यांनी मात्र तो पॅटर्न विकला नाही, ती रेसिपी विकली नाही आणि जो काही त्यांचा मुरंब्याचा ब्रँड होता तो मात्र त्यांनी स्वतःकडेच ठेवला त्यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून. तेव्हा मालविका म्हणते की वा, आणि त्या जी अक्षय आणि रमा यांची लव्ह स्टोरी आहे तर ती ऐकण्यात मात्र मला कोणताही इंटरेस्ट नाही. इरावती मॅम जे आहे त्याबद्दल थँक्यू. आणि ती जायला निघते तर इरावती लगेच म्हणते की ए अगं बुद्धी जिवंत असल्यासारख्या माणसासारखं वाग ना. अगं हे बघ त्या रमाच्या तोंडावर आपल्याला काय फेकायचं आहे. तर मालविका म्हणते की 5 लाख.
तर इरावती म्हणते की मग कसे करणार आहोत आपण ते तयार, आणि तिच्या तोंडावर ते पैसे आपण कसे फेकणार बरं. आणि जर त्या रमाच्या थोबाडावर आपल्याला 5 लाख रुपये फेकायचे असतील आणि या सगळ्यातून आपल्याला जर मुक्त व्हायचे असेल तर आपल्याला काय करावे लागणार आहे बरं, विचार कर थोडासा. तेव्हा मालविका हसते आणि म्हणते की मुरंबा. तेव्हा इरावती म्हणते की यस, आणि तोच मुरंबा. त्याची रेसिपी अक्षयला विकायला सांगायची आणि त्याचे पैसे घेऊन त्या रमाच्या तोंडावर फेकायचे. आणि बघ ती बरणी कुठे आहे की त्या सीमाने संपवली सगळी. तर मालविका म्हणते की असेल, मी जरा चेक करून येते. तर इरावती म्हणते की हो, ती बरणी आपल्याकडे घे, मी माझ्या काही कॉन्टॅक्ट आहे तर त्यांना टॅप करते. चांगली ऑफर अक्षयला देण्यासाठी सांगते. आता इतकी चांगली ऑफर असेल की अक्षय नाकारू शकणार नाही. ती बॉटल लगेच घेऊन ये म्हणून आता मालविका ती मुरंब्याची बरणी घ्यायला जाते. तेव्हा आता इरावती हसत असते आणि म्हणते की रमा रमा रमुकडे, अगं घरच्यांसाठी मुरंबा बनवून पाठवून या घरात तुला स्थान निर्माण करायचं आहे का? आणि याच तुझ्या मुरंब्याची रेसिपी मी आता विकते, पैसे कमवते आणि तुझ्या कॉन्ट्रॅक्ट मधून मी अक्षयला मुक्त करते आणि असं तुझ्यापासून त्याला उचलून अलगद बाजूला सुद्धा करते. तेव्हा मात्र आता इरावती खूप हसत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता अण्णा अक्षयला फोन करतात आणि ही पैसे मागण्याची नवीन काय पद्धत तुम्ही उकरून काढली असं म्हणतात. तेव्हा अक्षय अण्णांना म्हणतो की तुम्ही नक्की काय बोलतात हे मला नाही कळत. तेव्हा अण्णा म्हणतात की रमा भाऊक होऊन तुम्हाला पैसे देईल, या भ्रमात तुम्ही राहू नका. त्यानंतर आता इरावती ती बरणी आहे ती अक्षयकडे देते. तर अक्षय विचारतो की याचं काय? इरावती म्हणते की अक्षय हे बघ, मुरंब्याचं जे काही रेसिपीचं पॅटर्न आहे ते तुझ्या नावावर आहे, ते तू विक. आणि कोणीही पटकन मात्र ही रेसिपी विकत घेण्यासाठी तयार होईल आणि काय ते पैसे आहे ते पैसे घे आणि फेक तिच्या थोबडावर. आणि त्यानंतर मात्र अण्णा काहीतरी कामात असतात. तर आता रमा तेथे येते आणि रमा मात्र तेथे आल्यानंतर अण्णांना म्हणते की हे बघा अण्णा, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. हे बघा, तुम्ही मिस्टर देवधर यांचं पेमेंट का थांबून ठेवलं आहे? तर मी सांगितलं होतं ना, मग माझ्या शब्दांना येथे काहीच किंमत नाही का? तेव्हा मात्र आता अण्णा म्हणतात की रमा हे बघ, तू जे काही वागते ना ते योग्य नाही. तेव्हा रमा आता अण्णाकडे पाहत असते. तर मित्रांनो, शेवटी पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.